प्रिय विद्यार्थी मित्रांनो व सर्व पालक बांधवांना नमस्कार। आपल्या सर्वांना माहित आहे की आज साधारणतः 12-12:30 वाजता नीट परीक्षा रद्दीचं नोटिफिकेशन अधिकृतरित्या NTA काढलं। 3 मेला आपला पेपर झाला। त्याच्यानंतर साधारणतः पुढचे 3-4-5 दिवस या संदर्भामध्ये काही बातम्या हलक्या हलक्या कानावर येत होत्या, पण साधारणतः 7-8 मेच्या आसपास मोठ्या प्रमाणावरती या संदर्भामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून या गेस पेपर आला आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत। या सगळ्यांचा विचार करून NTA पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये जरी प्राथमिक दृष्ट्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांना आज जरी वाईट वाटत असलं तरी पण हा रिझल्ट आला असता आणि जर कदाचित ज्या मुलांना पेपर मिळालाय त्या विद्यार्थ्यांचे मार्क हे साधारणतः 710, 715, 720 या दरम्यान हजारो विद्यार्थी गेले असते तर तेव्हा आपली परिस्थिती काय राहिली असती याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं साधारणतः शासनानं जो निर्णय घेतलाय, NTA जो निर्णय घेतलाय त्याच्या पाठीमागे निश्चितच हा पेपर फार मोठ्या प्रमाणावरती लीक झालाय आणि त्याचा इम्पॅक्ट हा रिझल्ट वरती फार मोठ्या प्रमाणावरती पडेल। कारण जेव्हा पेपर झाला त्याच्यानंतर साधारणतः कट ऑफ महाराष्ट्राचा ठीक आहे 2025च्या तुलनेमध्ये 26चा पेपर थोडासा मॉडरेट होता असं सगळ्यांनीच सांगितलं आणि त्यामुळं कट ऑफ 570, 575, 580 अशा पद्धतीनं सांगण्यात येत होता। पण ज्या पद्धतीनं आजच्या दिवसभरामध्ये ज्या बातम्या येत आहेत की नाशिकचं पण त्याचं कनेक्शन समोर आलं, म्हणजे तो महाराष्ट्रातही पोहोचला, केरळ, त्याच्यानंतर राजस्थान आणि सोशल मीडिया असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की तो देशाच्या विभिन्न भागामध्ये निश्चितच पसरला असणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले जरी मार्क पडत असले तरी कदाचित आपल्या स्टेटसला अनुसरून महाविद्यालय आपल्याला मिळालं नसतं। त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्याला सकारात्मक घेणं गरजेचं आहे। दुसरं महत्वाचं की सकारात्मक आपण नाही घेतलं तरी आपल्या हातामध्ये फार काही नाही आहे। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की देयर इज नो मीनिंग टू क्राय ओव्हर द स्पिल्ड मिल्क। ज्या गोष्टी आपल्या हातात काहीच नाही त्याच्याविषयी वाईट वाटणं, त्याच्याविषयी राग व्यक्त करणं, त्याच्याविषयी दुःख व्यक्त करणं, त्याच्याऐवजी जे होते ते चांगल्यासाठी होते असा विचार करून याच्यातून आपल्याला काय चांगलं साध्य करता येईल या दृष्टीनं आपण विचार करणं खूप गरजेचं आहे। शेवटी जीवन जगत असताना जीवनामध्ये अशा अनेक कटू आणि न पचायला अवघड असणारे घटना आपल्या जीवनामध्ये घडतील। त्या सगळ्या घटनांना सामोरं जाऊन त्याच्यातून मार्ग काढणं हाच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे। त्याच्यामुळं प्रत्येक परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरी सुद्धा आपण सगळेजण त्याच्यातून निश्चित पुढे येऊ। आपण सगळेजण याला सकारात्मक घेऊया, कुठल्या तरी पद्धतीनं त्याच्यामध्ये वाईट हे सगळ्यांनाच वाटतंय, कारण आपल्या भागातले विद्यार्थी असतील किंवा आपण सगळे शिक्षक वृंद असू याच्या दूरपर्यंत आपले विद्यार्थी अत्यंत प्रामाणिक आहेत। आपण सगळेजण अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे आणि त्याचा फळ सुद्धा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळालं होतं मार्कांच्या स्वरूपामध्ये। पण ठीक आहे, भगवान के घर देर है अंधेर नाही। एका परीक्षेतला आपला निकाल किंवा ती परीक्षा रद्द झाली तरी लवकरच जी रिनीट होणार आहे त्याच्यामध्ये परत एकदा आपण सगळेजण आपली गुणवत्ता सिद्ध करू। आणि त्यासाठी अनेक पालकांचे सातत्यानं आम्हाला मेसेज येत आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर आता पुढे काय करायचं आहे। तर आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत। वेगवेगळ्या माध्यमातून, समाज माध्यमातून आपले सगळे डायरेक्टर्स असतील, अथॉरिटीज असतील, आमचे अकॅडमिक हेड CRC सरांनी पण एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की या कठीण परिस्थितीमध्ये पूर्ण आयलंडची सिस्टम आपल्या पाठीशी उभी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही।
आपल्या सर्वांना या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की उद्याच्या दुपारपर्यंत आम्ही सगळा शेड्यूल टाकू. आपल्या पालकांच्या ज्या वेगवेगळ्या क्वेरी होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होत्या की आता पुढे काय करायचंय, नव्यानं काही आपण करणार आहोत का, करणार आहोत तर काय करणार आहोत, त्याचं शेड्यूल काय असणार आहे. तर या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये साधारणतः पूर्ण सिलेबसचं जे काही पुढचे 15 दिवस आपण पार्ट टेस्ट मध्ये रिव्हिजन करून त्यानंतर परत फुल टेस्ट त्याचं प्लॅन त्याचं सगळं शेड्यूल ते आम्ही आपल्याला देऊ. जसं आपण फायनल राऊंड किंवा प्री फायनल राऊंड आपण घेतले होते तर प्री फायनल राऊंड आणि फायनल राऊंड हे परत रिपीट त्या ठिकाणी आपण घेऊया. त्याच्यामध्ये सिलेबस आम्ही आपल्याला टाकू लवकरच, म्हणजे आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत आम्ही सिलेबस टाकू, डेट्स टाकू, टाइम शेड्यूल टाकू. प्रोबॅबली परीक्षा पण कधी होणार आहे याही बाबतीमध्ये सातत्याने विचारणा होत आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे ती जरी अथॉरिटी नसली तरी पण 2015 मध्ये AIPMT असताना असंच परीक्षा रद्द झाली होती अचानक. तेव्हा तर विद्यार्थी परीक्षा द्यायला पोहोचले, काही विद्यार्थी वन डे बिफोरच त्या ठिकाणी गेले आणि त्यांना तिथं कळालं की परीक्षा रद्द झाली आहे. पुन्हा विद्यार्थी वापस आले, पुन्हा कामाला लागले आणि पुन्हा त्यांना जे अपेक्षित महाविद्यालय ते विद्यार्थ्यांनी मिळवलं. नीट पीजीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती असेल 3-1 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं की विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले की सर माझी उद्या परीक्षा आहे पीजीची आणि आपण आशीर्वाद द्या किंवा सर मी चांगलं करेन. आणि रात्रीच्या 11 वाजता काहीतरी त्यांना मेल आला, मेसेज आला आणि सगळीकडे मीडियात बातमी पसरली की नीट पीजी पण रद्द झाली. तर त्याच्यामुळं जी परीक्षा आता रद्द झाली आहे ती परत जेव्हा कंडक्शन करायचे नव्यानं सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी जर राबवायची असेल तर त्याला साधारणतः 1.5 महिना तरी मिनिमम लागतो. त्याच्यामुळं जून एंड जुलैचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा असं प्रोबॅबली पुढच्या काही दिवसात NTA सांगितलंय की आम्ही लवकरात लवकर नोटिफिकेशन काढू. आपण पाहिलं असेल की NTA ऑफिशियल आन्सर की फार लवकर रिलीज केली. कालच्या घटनेला आपण NTA ताबडतोब रिएक्ट केलं. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी डिस्क्लेमर दिलं होतं की अशा पद्धतीचा गेस्ट पेपरच्या बातम्या येत आहेत, आम्ही त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. त्याच्यामुळे अपेक्षा करूया की लवकरात लवकर NTA या बाबतीमध्ये सगळ्या डेट्स वगैरे अनाऊन्स करल. जे विद्यार्थी त्यांच्या प्री प्लॅन्ड व्हॅकेशन शेड्यूल नुसार कुठं बाहेरगावी असतील त्या विद्यार्थ्यांनी पालकांना माझं एक आवाहन आहे की आपण विनाकारण भारताचा ताण घेऊ नये. कुणाची 4 दिवसाची ट्रिप असेल बाकी त्यांनी ती कंप्लीट करावी, कुणाची 5-6 दिवस असेल त्यांनी ती पूर्ण करावी. काही विद्यार्थी पालकांचे आज एअरपोर्टहून फोन आले की सर आम्ही तर आता एअरपोर्टला आहोत आणि आम्ही कुठेतरी फॅमिली ट्रिपला जात आहोत, तर आपण ती ट्रिप सगळी कंटिन्यू करावी. 2-3 दिवस 4 दिवस 5 दिवस मागे पुढं आपण तयारी केली तर फार काही आपलं नुकसान होणार नाही. मुलांना सुद्धा एका ब्रेकची गरज असते. ते ब्रेक घेऊन जसं आपण समजावं की बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण ब्रेक घेतलाय तर बोर्डाला आपण घेतलाच होता ना ब्रेक, तर बोर्डाच्या परीक्षेला आपण ब्रेक घेतलाय असं समजून आपण फ्रेश होऊन परत त्या ठिकाणी जॉईन करावा. आपण सगळे शेड्यूल आपल्याला देऊ. पूर्वीसारखे डाऊट क्लास असतील, व्हिडिओ सोल्युशन असतील, टेस्ट असतील, त्या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी होतील. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कारणामुळे नांदेडला येणं शक्य नसेल त्या विद्यार्थ्यांना आपण ॲपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करूया. त्यांनी त्या घरी ऑनलाईन सोडवायच्यात किंवा प्रिंट काढून सोडवायच्यात. त्याच पद्धतीने मार्क तुम्ही आम्हाला कळवत चला, आम्ही त्याची व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला देऊ. ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी यावं. त्यांची ऑफलाईन परीक्षा आपण कंडक्ट करूया. काही डाऊट असतील तर ज्यांना इथे येणं शक्य आहे त्यांचे फिजिकल डाऊट्स घेऊ. ज्यांना येणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोऑर्डिनेटरकडे डाऊट पाठवले तर फिजिक्सचे साधारणतः जेवढ्या विद्यार्थ्यांचे डाऊट आलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना क्लब करून झूमच्या माध्यमातून आठवड्यातून 2दा किंवा 3दा त्यांचे डाऊटचे सेशन आपल्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी आपण करू शकतो. ज्या ज्या काही गोष्टी आपल्या हिताच्या असतील, ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला इथं राहून आपल्या
ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सुविधा देणं शक्य असेल त्याही ठिकाणी आम्ही सुविधा देऊ. ज्यांना इथे येणं शक्य आहे त्यांना तर वर्गात जसं आपलं प्री फायनल आणि फायनल राऊंडचं आपण शेड्यूल कंटिन्यू केलं त्या पद्धतीनं त्याला काय कमी जास्त श्रिंक करून किंवा काही ठिकाणी टॉपिकचं रिशेपलिंग करून जे आम्हाला फायनल राऊंडला अनुभव आला की या टॉपिकला थोडं जास्त वेटेज देणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं ते करून ज्याच्यातून जेणेकरून आपला रिझल्ट हा आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल त्या पद्धतीनं आपण तो सगळा प्रयत्न करू. प्रायमापेसी जरी परीक्षा फेल झाली असती आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आमच्याकडे मार्क कळवले तर सगळेच रँकिंग कोडिंग 1 to till म्हणजे सिलेक्शन पर्यंत 200 पेक्षा जास्त आपल्या विद्यार्थ्यांना माझ्या मते पहिल्याच लिस्ट मध्ये किंवा पहिल्या 2 लिस्ट मध्ये जीएमसी मिळालं असतं. एवढा त्या ठिकाणी आपला मोठा निकाल होता. त्याहूनही मोठा निकाल आपण हा जो आपल्याला बोनस मिळाला आहे त्याच्यामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही सगळेजण आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला मला एक ठीक आहे काही गोष्टी जरी आपल्यासाठी चुकीच्या घडल्या आपल्यासाठी वाईट घडल्या तरी सुद्धा त्या 3 ते 4 तासामध्ये जवळपास सगळ्या टीचरचे अशा पद्धतीचे फोन किंवा मेसेज आले की सर आमचे तिकीट बुक आहेत, आमचं फॅमिलीचं सगळं शेड्यूल बुक आहे, घरी आम्ही काही त्या ठिकाणी कार्यक्रम छोटे मोठे आम्ही अरेंज केले तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आम्ही सगळ्या गोष्टी कॅन्सल करायला एका पायावर तयार आहोत. आम्ही आमचं पर्सनल शेड्यूल त्या ठिकाणी आम्ही सॅक्रिफाईस करायला तयार आहोत. पण आपल्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होता कामा नये. जर मग इतकी आपली सगळी टीचर आपली सगळी यंत्रणा काही आपले नॉन टीचिंगचे स्टाफ आहे कोणी आज गाडीत बसून गावाला निघाला अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलं त्यांचा फोन आला की सर मी इथंच उतरून उलट वापस येऊ का मुलं येत असतील तर आम्ही त्यांनाही सांगितलं की आपण पण आपले ज्या काही जिम्मेदारी आहेत कौटुंबिक असतील काही प्री प्लॅन्ड असतील त्या पूर्ण करा. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी अरेंज करूया आणि साधारणतः आज मंगळवार आहे, बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 3 ते 4 दिवस त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अरेंज करून रविवारपासून त्या ठिकाणी आपण परत कामाला लागू. आम्ही शेड्यूल आपल्याला देऊ. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी अवेलेबल इथं असतील त्यांनाही बोलवून पुढच्या 2-3 दिवसात त्यांनाही आम्ही या सगळ्या गोष्टींशी अवगत करू. जे विद्यार्थी दूर असतील आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याशी हा संपर्क केला आहे आणि भविष्यात सुद्धा आपण नियमित संपर्कात राहू. आणि जे आपलं ब्रीद वाक्य आहे की आपण जरी समजा या चुकीच्या गोष्टी काही चुकीचे जे अँटी सोशल एलिमेंट समाजात काम करतात अशा काही मुठभर लोकांमुळं आज ही परिस्थिती उद्भवते. पण ठीक आहे आता आपण त्याच्यावरती आपल्याकडं आज आपल्या हातात या गोष्टी नाहीत त्याच्यामुळे त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती चर्चा करून आपल्याला काही साध्य होणार नाही. पण आपल्या हातात जे काही आहे त्याच्यातून जे काही चांगलं करता येईल ते सगळं आपण करू. आपण सर्वांनी आपलं पुढचे 3-4 दिवसात 5 दिवसात जे काही शेड्यूल कोणाचं प्री प्लॅन्ड असेल करा आणि आपण पुन्हा कामाला लागू. लवकरच सगळा शेड्यूल आपले जे ग्रुप आम्ही डिझॉल्व केले होते ते सगळे ऍक्टिव्हेट करू. ऍपच्या माध्यमातून परत आपल्याशी संपर्क करून परत कामाला लागूया आणि परत आपण जो काही रिनीटचा पेपर आहे त्याच्यामध्ये पण आपण सिद्ध करू की आमचे विद्यार्थी खरंच त्या पद्धतीनं गुणवान आहेत आणि शेवटी जे खरं आहे त्याला काही चॅलेंज नाही. आणि निश्चित आपण सगळेजण हे जे नकारात्मक वातावरण मागच्या 2-3 दिवसात तयार झालं आणि आज त्याच्यावरती ज्याला आपण काय म्हणतो की शिक्कामोर्तब झालं की या पद्धतीचा पेपर सर्क्युलेट झाला. पण शेवटी आधी मी सांगितल्यासारखं की जर निकाल आला असता आणि आपल्याला 700 मार्क पडून आपल्या पुढे जर 1000, 2000, 3000 मुलं असते तर त्या मार्काला घेऊन आपण काय करणार होतो. त्याच्यामुळं आपण जे काही सकारात्मक आहे त्या पद्धतीने विचार करू. जिद्दीनं आपण फिनिक्स पक्षासारखं आपण उभं राहू. आणि आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये की अनंत आमची ध्येय शक्ती अनंत आमच्या आशा किनारा आंबाचं काय पामराला. त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी देअर इज नो लिमिट. आपल्यासाठी स्काय इज द लिमिट आहे. आपण परत मेहनत करू
परत आपण सगळं रिवाईज करू आणि परत एकदा आपण आपली गुणवत्ता सिद्ध करू. कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही. सगळ्या नकारात्मक विचाराला आपण त्या ठिकाणी मुठमाती द्यायची आहे आणि सकारात्मकतेनं आपण परत कामाला लागू. धन्यवाद.